बोले आधी बोले बेस मध्ये हायच नाही, बेस मध्ये बेसच वाजवायचं. जय महाराष्ट्र वालो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल म्हणजे विषयाडीमध्ये. व्हिडिओचा डेमो तुम्ही बघितला असेल. व्हिडिओ आपला तर खतरनाक आणि विषयाडी झालेला आहे. असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, जे का आपल्याला एक मशीन आहे त्याचीच गरज लागेल. आणि जेवढं पण मी मटेरियल यूज केलं ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. नवे आले असाल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. चला न वेळ घालवता आपण आपला व्हिडिओ तर ओके. तर भावनं जे काही आपलं बिटमार्क आहे अशा प्रकारे ओपन करायचं आहे आपल्याला. ओपन केल्यानंतर भावनं जे काही आपला साऊंडचा फोटो आहे तो अशा प्रकारे घेऊन घ्यायचा आहे. घेतल्यानंतर भावनं याला लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे. एवढं झाल्यानंतर याला फुल स्क्रीनमध्ये करून टाकायचं आहे अशा प्रकारे. आणि जे काय आपली बीट आहे मधातून त्याला अशा प्रकारे कट मारून घ्यायचं आहे आणि 2 भाग करून टाकायचे आहे. एवढं झाल्यानंतर भावनं समोर यायचं आहे. समोर आल्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर जे काय आपलं सेक इफेक्ट आहे त्याला अशा प्रकारे ओपन करायचं आहे. आणि जे काय आपला पहिला इफेक्ट आहे त्याला अशा प्रकारे कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर भावनं समोर यायचं आहे. समोर आल्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपलं बिटमार्कमध्ये जायचं आहे. जे काही हा पहिला फोटो आहे पहिला इफेक्टला अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता भावनं जे काही आपला पहिला इफेक्ट आहे पहिला फोटोला लागून गेलेला आहे. एवढं झाल्यानंतर समोर यायचं. समोर आल्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपलं जे काही सेक इफेक्ट आहे ते ओपन करायचं आणि जो काही हा दुसरा इफेक्ट आहे त्याला पण अशा प्रकारे कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर भावनं समोर यायचं. समोर आल्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर जे काही आपलं बिटमार्क आहे त्याला पण अशा प्रकारे ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर भावनं जो काही दुसरा फोटो आहे दुसरा इफेक्ट आपला दुसऱ्या फोटोला अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचं. तर बघू शकता आपलं जे काही आपलं हे आहे भावनं इफेक्ट आहे ते लागून गेलेलं आहे. आणि इथे यायचं आहे. जे काही आपलं पिंजे आहे ते पण लावून घ्यायचं आहे. शॅडो वगैरे अशा प्रकारे भावनं शॅडो लावायचा आहे. याला अशा प्रकारे लास्टपर्यंत घेऊन यायचं आहे आणि इथे ॲडजस्ट वगैरे करून घ्यायचं आहे. एवढं झाल्यानंतर भावनं हे जे नाव दिसते आपल्याला बॉस नंबर 1 त्याला असं वरती घ्यायचं आहे. आणि जे काही तुमच्या साऊंडचं नाव आहे त्याला तुम्हाला एडिट करायचं असेल तर सिम्पली आपला एडिट टेक्स्टवर दाबायचा आहे. इथून तुम्ही कोणचं पण नाव ठेवू शकता. अशा प्रकारे मी DJ ऋषा टाकतो. तुम्ही पण कोणचं पण नाव टाकू शकता जे काही तुमच्या साऊंडचं नाव आहे. अशा प्रकारे भावनं जे काही तुमचं साऊंडचं नाव आहे ते अशा प्रकारे तुम्ही घेऊन घ्यायचं आहे. बघू शकता की आपलं नाव चेंज झालेलं आहे. एवढं झाल्यानंतर भावनं समोर यायचं आहे. समोर आल्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर जे काही आपला HDR आहे ते ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर भावनं प्लसच्या ऑप्शनवर क्लिक करून जेवढ्या पण लेअर असतील ते अशा प्रकारे कॉपी करायचं आहे. कॉपी केल्यानंतर भावनं समोर यायचं आहे. समोर आल्यानंतर बिटमार्कमध्ये जायचं आहे. आणि जे काही आपण ते लेअर कॉपी केलं इथं पेस्ट करून घ्यायचं आहे. सिम्पली आपल्या प्लसच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. पेस्ट लेअर दिसतील त्याला अशा प्रकारे क्लिक करायचं आहे. तर बघू शकता जेवढा पण लेअर आपण कॉपी केला आहे ते पेस्ट झालेले आहेत. एवढं झाल्यानंतर भावनं जे काही आपलं बॉर्डर आहे लोगो आहे ते तुम्ही लावून घ्यायचं अशा प्रकारे आणि याला लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे. एवढं झाल्यानंतर भावनं जे काही आपलं एक्सपोर्ट बटन आहे त्याला क्लिक करायचं आणि जेवढं पण HD वगैरे पाहिजे तुम्हाला तुम्ही ॲडजस्ट करून करायचं आहे. तर अशा प्रकारे एक्सपोर्ट बटनवर क्लिक करायचं आहे. तर भावनं आपला व्हिडिओ एकदम कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.